जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आले आले आपल्याला आता एक स्केचिंगची ऑर्डर करायची. मागच्या 3-4 दिवसापासून मी फक्त म्हणतोय स्केचिंगचं करायचे, पण ऑर्डर तशी अर्जंट नव्हते म्हणून मी 2-4 दिवस तर लिटरली काय केलं नव्हतं. मागचे मला वाटतं 3 दिवस तर झाले असतील, पण आज फायनल ती ऑर्डर कंप्लीट करायची. सो आज मला ते सुरुवात आता ऑर्डरपासूनच करावी लागणार आहे, 2-3 तास तरी मिनिमम. आणि त्यानंतर मग बाकीचे तसं काय बाकीचंच काम नाही आहे, ब्लॉग एडिटिंग वगैरे ते तर रात्री संध्याकाळी वगैरे आपण करू शकतो. सो आता फटाफट आपण स्केचला चालू करूया. बाय द वे मित्रांनो, मागे आपण जे फ्रेम्स वगैरे लावतो ते सारखे चेंज होत असतात, कारण जशी फ्रेम लागेल तशी आपण त्याच्यातून काढतो, परत लावतो. आणि 1-2 जणांनी विचारलं की हे सगळं तूच करतो का वगैरे वगैरे. तर आपण जे ब्लॅक अँड व्हाईट स्केच तुम्हाला दिसत आहेत ना, ते सगळे मी स्वतः करतो. प्लस हे जे तुम्हाला हे आता अक्षर गणेश आहे, बेसिकली अक्षर गणेश म्हणजे तुमच्या नावाचं आपण गणपतीचं डिझाईन, जसे इथे तुम्ही बघू शकता, वरती तुम्ही बघू शकता, असे 2-3 वेगवेगळे डिझाईन्स आहेत. ते आपल्याकडे आर्टिस्ट आहेत, बेसिकली प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत, जे आपलं असं काम करतात. बेसिकली आपलं एक म्हणजे फक्त आर्टिस्ट असं नाही, आपला एक आर्टचा बिझनेस आहे, म्हणजे कस्टमाइज गिफ्ट्स वगैरेचा बिझनेस आहे बेसिकली हा. म्हणजे कस्टमरला आपण त्यांच्या आवडीचं जे काय प्रोडक्ट हवं असेल ते प्रोफेशनल पद्धतीने करून देत असतो. त्यामुळे मी कसं पण करण्यापेक्षा प्रोफेशनल आर्टिस्टने जर चांगलं केलं तर कस्टमरला पण ते चांगलं प्रोडक्ट मिळतं आणि आपल्याकडनं तिला बल्क ऑर्डर जातं. त्यामुळे आपल्यासाठी खास तिने प्राइसिंग पण कमी करून लावलेली आहे, त्यामुळे कस्टमरला कमी प्राइसमध्ये चांगलं प्रोडक्ट मिळतं. प्लस तुम्ही जर बघाल तर आपण कलर स्केच वगैरे घेतो, कलर पोर्ट्रेटचे ऑर्डर्स कॅनव्हासवरती म्हणा, किंवा रेझिनचे प्रोडक्ट्स वगैरे, क्लॉक वगैरे, किंवा जे मोबाईल कवर तुम्ही बघत असतात ते पण आपण करतो. सो ते पण आपले आर्टिस्ट पेंटिंग वगैरे करतात बऱ्याच वेळेस, आणि फक्त आपण रेझिनचं त्याच्यावरती काम करतो, रेझिन टाकायचं. सो बरेच प्रोडक्ट्स तुम्ही बघाल तर मी स्वतः ब्लॅक अँड व्हाईट स्केच करतो. बाकीचे बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत जे आपले आर्टिस्ट करतात आणि प्रोफेशनल आर्टिस्ट आहेत बेसिकली. त्यामुळे क्वालिटीमध्ये आपण कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही. माझं असं असतं की कस्टमरला प्रोडक्ट एक नंबर दिला पाहिजे. प्रोडक्ट मध्ये कमी नाही असलं, म्हणजे भले प्राइसिंग त्याची कमी जास्त असली तरी काही हरकत नाही, प्रोडक्ट एक नंबरच गेलं पाहिजे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या आर्टिस्टला काम देत असतो. 2 hours later. चला मित्रांनो, आता दुपारचे वाजले जवळपास 2 वाजलाय आणि स्केचिंगचा ऑलमोस्ट हाफ स्केच कम्प्लीट झालाय. आउटलाईन आणि फेसचा पार्ट आपण केलाय, खालचा पार्ट बाकीचा बाकी आहे करायचा. तो आपण थोड्या वेळ मी आता रेस्ट केली, डबा वगैरे खाऊन गेले आणि त्यानंतर चालू करेल. बाय आज पण मला वाटतं स्टुडंट येणार आहे, तिचा अजून मेसेज आला नाही, पण काल बोलत होती येणार आहे म्हणून. सो बघूया, जर 4, 4:30, 5 पर्यंत ती येईल. ती आली तर परत तिचा वगैरे आपण लेक्चर घेऊया. प्लस एक ऑनलाईन लेक्चर, मला म्हणजे एक व्हिडिओ बनवायचा ऑनलाईन लेक्चरसाठी. एक स्टुडंटला थोडासा डाऊट येत होता, थोडा क्रॉस फेस असेल तर थोडा प्रॉब्लेम येतो स्टुडंटला कधी कधी. सो तो आपल्याला ऑनलाईन म्हणजे त्याची एक व्हिडिओ सेपरेट काढून त्यांना पाठवायचे. सो ते मी विचार करतोय संध्याकाळी वगैरे काढून पाठवूया त्यांना. A few moments later. चला मित्रांनो, फायनली आपलं ते स्केच कम्प्लीट झाले. 4:30 वाजलेत आता आणि फायनली आपण ते स्केच कम्प्लीट केले. मागाशी मी व्हिडिओ जास्त केला नाही, डबा खाऊन त्यानंतर लगेच आपण स्केचिंगला बसलो, कारण एकदा माझा मूड लागला स्केचिंग मध्ये तर मी पूर्ण ते कम्प्लीट करूनच सोडतो. सो पूर्ण आपण ते कम्प्लीट केलेले, फक्त फायनल फिनिशिंग आणि कस्टमरला ते दाखवायचे तेवढं काम राहिले. कस्टमरनी काय चेंजेस सांगितले तर ते आपल्याला करावे लागतात, नाहीतर मग सगळं ओके झाले त्याच्या स्केचचं. आता फटाफट मी पहिल्यांदा फायनल फिनिशिंग करतो आणि मग कस्टमरला त्याचा फोटो पाठवतो. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आता जस्ट आपली स्टुडंट गेली, तिचा लेक्चर आपण घेतलं आणि आता मी विचार करतोय काय करायचं. तर बिग बॉसच्याच अजून एक कंटेस्टंटचा आपण स्केच करूया, कारण मागच्या वेळेस आपण अंकिताचं काढलं होतं, जे कोकण हार्टेड गर्ल म्हणून तिचं चॅनल आहे युट्यूबवरती, तिचं स्केच काढलं होतं. आणि त्याच्या इन्स्टावरती आपण जेव्हा व्हिडिओ टाकले तेव्हा बऱ्याच लोकांनी कमेंट केली की सूरजचं काढा किंवा धनंजय पवार, टीपी दादा ज्याला म्हणतात. तर मी विचार करतो या दोघांपैकी एकाचं स्केच काढूया. आणि तुम्हाला तर माहिती, मी स्वतःच्या मनाने काढत नाही, तुम्हाला ज्यांचं पाहिजे असेल त्यांचं आपण काढून देतो. म्हणून आपण आता स्टोरीला परत एकदा टाकणार आहोत इन्स्टावरती की कोणाचं काढायचं. त्यातून जर जास्त लोक ज्यांचं सांगणार त्यांचं आपण आज स्केच काढणार आहे. आता मी फटाफट स्टोरीला टाकतो आणि 1-1.5 तासानंतर बघतो कोणाचं नाव जास्त आलंय, त्यांचं आपण सुरू करूया स्केच काढायला. बाय द वे मित्रांनो, त्यांचं आपण जे स्केच काढणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीये, कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण जे असेल बिग बॉस म्हणा कुठले किंवा कोणतेही स्केच काढतो त्याची एक सेपरेट व्हिडिओ बनवतो, कारण लोकांना फक्त ती व्हिडिओ बघायची असते. आणि जर असा पूर्ण ब्लॉग असेल आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ आली तर लोकांना ती बघायला आवडत नाही. बऱ्याच लोकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं ती गोष्ट. त्यामुळे मी आता काय करतोय की हा ब्लॉग तर आपला सेपरेट येणारच आहे, पण त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर ती स्पेशल अशी वेगळी व्हिडिओ येणार आहे, 2-3 मिनिटाची असेल व्हिडिओ, बेसिक छोटी व्हिडिओ आपण करतो.
तशी व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण ज्यांचं पण कंटेस्टंटचं आपण स्केच काढणार आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. कशी प्रोसेस असते ते बघायला मिळेल. आउटलाईन केल्यानंतर शेडिंग केल्यानंतर जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल कोकण आर्टेड गर्लचं आपण सेम केलं होतं. आता पहिल्यांदा मी एडिटिंग करून घेतो पटापट. एक दीड तासात होऊन जाईल एडिटिंग. त्यानंतर बाकीचं काम चालू करतो. पाहिजे मी विचार करतोय हा जो रूम आहे दुसरा आपला तो जरा साफ करूया, कारण बराचसा पसारा झालाय तिथे. म्हणजे मला वाटतं मागच्या महिन्यापासून मी साफच केलं नाही. रेझिन वगैरेचं पण बरंचसं सामान पडलंय तिकडे. ते नीट करायचं आणि पुसून वगैरे यायचं. तुम्हाला दाखवतो एकदा. तुम्ही बघू शकता इथे सगळा पसारा झालाय आणि इथे आता साफसफाई आपल्याला करायची. सो आज करायची का उद्या करायची विचार करत होतो. सो आज बघेल आजच आपण करूया ती साफसफाई. सो या रूमची आता आपण साफसफाई करून घेऊ. आजच मला वाटतं मी आजच करून घेईल ती साफसफाई. 2 hours later. मित्रांनो फायनली तो रूम साफ करून झालाय माझा. आता थोडंसं ओललंय त्यामुळे हे सगळं सामान तुम्ही बघू शकता इथेच मी ठेवले. उद्या सकाळी मोस्टली मी सगळं शिफ्ट करेन सामान प्रॉपर तिकडे, कारण थोडंसं पाणी खाली राहिले. तिथे फॅन नाही आहे, ॲक्च्युली फॅन लावला नाही आहे मी. सो सुकलं नाही अजून ते, त्यामुळे थोडं सुकल्यानंतर सगळं मग आतमध्ये शिफ्ट करेन सगळं. जसं आता स्टँड वगैरे पण बघू शकते इथेच मी ठेवले रूममध्ये. आणि उद्या सकाळी मोस्टली मी तिथे नेईल ते. भाईजा आता रात्रीचे 9:30 वाजलेत. आता दुसरं काय काम करेल का नाही मला माहिती नाही, कारण आता हेच काम करून दमलोय मी तसं बघायला गेलं तर. आणि आपण जे बोललो होतो एक बिग बॉसच्या कंटेस्टंटचं सेकंड कंटेस्टंटचं आपण स्केच करायचं होतं ते मी इंस्टावरती पोस्ट टाकली आहे. आपलं स्टोरीला टाकलंय. ते कोणाचं करायचं ते मला समजेल. आणि उद्या मोस्टली मी उद्या त्यांचं करेल. उद्या संध्याकाळपर्यंत वाट बघेल. म्हणजे 24 तासाची स्टोरी चालते त्याच्यावरती. 24 तासात जर ज्याचं नाव जास्त येईल लोकांचं, कारण आता मी मागाशी बघितली तर लोकांनी म्हणजे त्यांचं नाव घेण्यापेक्षा माझं असंच केलं. म्हणजे प्रत्येक फॉलोअरने बऱ्याचशा लोकांनी माझं काढ असं म्हणूनच टाकलंय ते. फॉलोअरचं पण आपण काढणार आहोतच एका टाइमनंतर, पण सध्या आपण बिग बॉसचं काढणार आहे. बिग बॉसचं चालू आहे त्यामुळे बिग बॉसचे कंटेस्टंटचं आपण स्केच काढणार आहोत. सो उद्या संध्याकाळपर्यंत बघूया कोणाचं जास्त नाव घेत आहेत लोक, आणि त्यांचं मग उद्या संध्याकाळी आपण चालू करूया स्केच काढायला. आणि उद्या सकाळी जे ऑर्डरचं स्केच आहे तेच मी करत बसणार आहे. आज काय तसं जास्त नव्हतं ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं. सो ब्लॉग जास्त मोठा आपण केला नाही हा. एनिवेज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा. आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये 8:30 वाजता सकाळी आपले ब्लॉग येतात. नक्की चेक करा उद्याचा ब्लॉग.